हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा हरित ऊर्जेच्या दिशेने हा टॉपिक पाहतोय. या मागील व्हिडिओमध्ये आपण दोन व्हिडिओ लेक्चरमध्ये काय केलेलं आहे तर उजळणी केलेली आहे. आपण कशाची उजळणी केली हो तर ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जा कशाला म्हणायचं, ऊर्जा म्हणजे काय हो तर एखाद्या पदार्थात असणारी कार्य करण्याची क्षमता, त्याला आपण ऊर्जा असे म्हटलेलं होतं. पदार्थात असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय. त्यानंतर आपण ऊर्जेसाठी एककं पाहिली, एककानंतर आपण त्याचे प्रकार पाहिले, प्रकारानंतर आपण काही ऊर्जेची रूपांतरणं पाहिली होती की त्यामध्ये ऊर्जेच्या एका प्रकाराचे रूपांतर दुसऱ्या प्रकारामध्ये केले होते आणि त्यासाठी आपण विविध उदाहरणं देखील पाहिली. ती उदाहरणं पाहिल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक ठिकाणी एक कॉमन ऊर्जा आली होती. पहा, तर ती होती विद्युत ऊर्जा आणि त्या विद्युत ऊर्जेचं रूपांतर प्रत्येक ठिकाणी, काही ठिकाणी यांत्रिक ऊर्जेमध्ये केलं होतं, काही ठिकाणी प्रकाश ऊर्जेमध्ये केलं होतं, काही ठिकाणी उष्णता ऊर्जेमध्ये केलं होतं, काही ठिकाणी ध्वनी ऊर्जेमध्ये केलं होतं, काही ठिकाणी आणखी कशामध्ये केलं होतं तर रासायनिक ऊर्जेमध्ये केलं होतं. विद्युत ऊर्जा ही कॉमन ऊर्जा होती, तिथं सगळीकडं एकच आपण पाहत होतो तर ती विद्युत ऊर्जा होती आणि ह्या विद्युत ऊर्जेचं रूपांतर वेगवेगळ्या भागांमध्ये केलं होतं, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये केलं होतं. हे आपण या मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आणि शेवटच्या पॉईंटला येऊन मी म्हटलं होतं की ही जी विद्युत ऊर्जा आहे ही निर्माण कशी करायची हे आपण पुढील लेक्चरला पाहणार आहोत. आता पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे की विद्युत ऊर्जा निर्मिती होते कशी. आता पहा, विद्युत ऊर्जा, ऊर्जा म्हणजे सगळ्यांना काय माहीत आहे. विद्युत ऊर्जा यासाठी आपल्याला विद्युत ऊर्जा निर्मिती करण्यासाठी आपल्याला कशाचा अभ्यास करावा लागणार आहे, त्यासाठी कोणकोणत्या ऊर्जा स्रोतांची गरज असते. पहा, विद्युत ऊर्जा निर्मिती करण्यासाठी तिथं एका महत्त्वाची गरज असते, ते म्हणजे ऊर्जा स्रोत. यालाच म्हणायचं सोर्स ऑफ एनर्जी. कोणकोणते ऊर्जेचे विविध स्रोत त्या ठिकाणी वापरले जातात हे देखील आपल्याला पाहावं लागेल. आता आपण जे काही ऊर्जेचे स्रोत वापरणार आहे त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, ते कशासाठी वापरायचे, ते कशा पद्धतीनं वापरले जातात याचा सगळ्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपण पाहतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण विविध ठिकाणी ऊर्जेचा वापर करत असतो. विविध उपकरणं आहेत की ज्यामध्ये ऊर्जेच्या एका प्रकाराचं रूपांतर दुसऱ्या प्रकारामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहा, आपण पाहिलं की दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणकोणती उपकरणं वापरतो बाबा आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं एका फॉर्मचं कन्वर्जन दुसऱ्या फॉर्ममध्ये केलं असतं आणि तिथून पुढं तुमच्या पुस्तकामध्ये एक प्रश्न विचारलेला आहे की विद्युत निर्मिती किंवा विद्युत ऊर्जा निर्मिती कशा पद्धतीने केली जाते, ऊर्जा निर्मिती कशा पद्धतीने केली जाते. तर यासाठी थोडंसं तुम्हाला 8वी आणि 9वी मधला धारा, विद्युत आणि चुंबकत्व हा 8वीचा आणि धारा विद्युत हा 9वीचा टॉपिक थोडासा तुम्हाला डोळ्यापुढं आणावा लागेल. का डोळ्यापुढं आणावा लागेल, एकतर विद्युत ऊर्जा, ऊर्जा म्हणजे आपल्याला माहिती आहे, पण एखाद्या वस्तूतून, एखाद्या पदार्थातून काय होतं, विद्युत प्रवाह वाहू लागतो किंवा विद्युत प्रवाह निर्माण होतो. म्हणजेच काय होतं तिथं नेमकं तर हे आपल्याला माहीत असणं थोडंसं गरजेचं आहे. पहा, विद्युतधारा किंवा धारा विद्युत म्हणजे काय हो तर आपल्याला माहिती आहे की अणूमध्ये कोणते दोन घटक असतात, अणूमध्ये 2 घटक असतात. एक म्हणजे धनप्रभारित प्रोटॉन असतात आणि दुसरे म्हणजे ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन असतात. आणि हे जे काही इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेमध्ये असतात, शेवटच्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनला काय म्हटलं जातं, मुक्त इलेक्ट्रॉन म्हटलं जातं, बरोबर का. आणि हे जे मुक्त इलेक्ट्रॉन आहे, एखाद्या पदार्थातून विद्युत प्रवाह निर्माण होतो तेव्हा कधी म्हणतो आपण, जेव्हा त्या पदार्थातून ऋणप्रभारित कण म्हणजेच कोण असतात, मुक्त इलेक्ट्रॉन, हे काय होतं फिरायला लागतात. आता इलेक्ट्रॉन कुठून कुठंपर्यंत फिरतात तर ऋणप्रभाराकडून धनप्रभाराकडे आणि जो विद्युत प्रभार असतो तो कुठून कुठंपर्यंत जातो तर तो धनाकडून ऋणप्रभाराकडे. या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर आपण कुठं होतो, विद्युत प्रवाह निर्माण होतो. म्हणजेच काय होतं, विद्युत प्रवाह निर्माण होण्यासाठी आपल्याला एका गोष्टीची गरज लागते. कोणती गोष्ट, एक म्हणजे जो काही आपण पदार्थ घेतोय तो विद्युत सुवाहक असला पाहिजे. आता सुवाहक कोणाला म्हणायचं, सुवाहक म्हणजे ज्यातून
ज्यातून उष्णतेचे वहन होते, ज्यातून ऊर्जेचे वहन होते. आपल्याला माहिती आहे आपण पदार्थाचे सुवाहक कोणाला म्हणतो, ज्यातून उष्णता ऊर्जा यांचं वहन केलं जातं यांना आपण पदार्थाचे सुवाहक म्हणतो. अशा पदार्थातून अशा विद्युत सुवाहकातून जेव्हा ते गतिमान केले जातात किंवा त्यांना जेव्हा गती दिली जाते तेव्हा त्यातून ऋणप्रभारित कण इलेक्ट्रॉन व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळं एखाद्या वस्तूमध्ये विद्युत प्रवाह निर्माण केला जातो. बाळांनो, विद्युत प्रवाह तिथं काय होतो, निर्माण होतो. म्हणून आपण असं पण म्हणू शकतो की वस्तू ह्या विद्युतदृष्ट्या कशा असतात, उदासीन असतात. कारण की वस्तू ह्या कशापासून बनलेल्या असतात किंवा पदार्थ हे विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. का तर पदार्थ हे कशापासून बनलेले असतात, अणूंपासून बनलेले असतात आणि अणूंमध्ये कोणते दोन घटक असतात, ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन आणि धनप्रभारित प्रोटॉन. आणि ते धन ऋण कॅन्सल होतं आपल्याला माहिती आहे. म्हणजेच तिथं ते कसं झालं, न्यूट्रल झालं. न्यूट्रल झालं म्हणजेच पदार्थ हे कसे झाले, विद्युतदृष्ट्या उदासीन झाले. समजलं. धारा विद्युत म्हणजे काय, विद्युत प्रवाह निर्माण कशा पद्धतीनं होतं, कोणामुळं वस्तू प्रभारित होतात किंवा जो काही विद्युत प्रवाह आहे तो कोणामुळं वाहू लागतो, तर ऋणप्रभारित कण इलेक्ट्रॉन. आणि ते इलेक्ट्रॉन कुठं असतात, तर ते मुक्त असणारे म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत त्यांच्यामुळं वस्तू प्रभारित होतात किंवा त्याच्यामध्ये प्रभार व्हायला सुरुवात होते. पहा आता विद्युत ऊर्जा निर्मिती कशा पद्धतीनं केली जाते. तर विद्युत ऊर्जा निर्मिती करताना एका तत्वाचा वापर केला जातो. विद्युत ऊर्जा निर्मिती करताना मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधलेल्या विद्युत चुंबकीय प्रवर्तन विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा वापर केला जातो. खूप महत्त्वाची गोष्ट पहा. मी एक इथं वाक्य लिहिलेलं आहे. कोणत्याही पद्धतीची विद्युत निर्मिती करताना किंवा विद्युत ऊर्जा निर्मिती करताना कोणत्या तत्वाचा वापर केला जातो, तर मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधलेल्या विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा वापर केला जातो. पहा, या तत्वाचा वापर केला जातो. का केला जातो, कारण की त्या ठिकाणी ते तत्व काय सांगते. इथं मी या ठिकाणी विद्युत चुंबकीय प्रवर्तन ही आकृती काढलेली आहे. आता या विद्युत चुंबकीय प्रवर्तन तत्व आहे काय पहा. याच्यामध्ये हे तत्व काय सांगतं, या तत्वाच्या नुसार विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे विद्युत वाहक चुंबकीय क्षेत्र विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलले तर विद्युत वाहक तारेत विभवांतर निर्माण होते. पहा, दोन इथं वाक्य लिहिलेली आहेत, समजून घ्या. जेव्हा विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते ती कोणाच्या तत्वावर आधारित केली जाते,
तर मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधलेल्या विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वावर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. मग हे तत्व काय सांगतं? हे तत्व काय आहे पहा. विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलले तर विद्युत वाहक तारेत विभवांतर निर्माण होते. पहा या ठिकाणी सांगितलेलं आहे. समजा ही विद्युत वाहक तार आहे, ह्या दोन तारा आहेत आणि हे आहे चुंबकीय क्षेत्र. समजा या विद्युत वाहक तारेच्या भोवतीचे चुंबकीय क्षेत्र आपण बदलले तर या विद्युत वाहक तारेतून काय होतं? विभवांतर निर्माण होतं. आता हे विद्युत वाहक तारेमध्ये निर्माण होणारं विभवांतर कसं होतं? तर दोन प्रकारे होऊ शकतं. कशा पद्धतीनं? तर एक म्हणजे विद्युत वाहक तार स्थिर असेल व चुंबकीय क्षेत्र फिरते असेल चुंबकीय क्षेत्र फिरते असेल तर. ओके. आणि दुसरं चुंबकीय क्षेत्र स्थिर असेल व विद्युत वाहक तार फिरती असेल. विद्युत वाहक तार फिरती असेल. या दोन्ही केसेसमध्ये काय होतं? तर काय होतं? आपल्याला विभवांतर निर्माण करता येतं. पहा, विद्युत वाहक तार एकतर स्थिर पाहिजे आणि चुंबकीय क्षेत्र फिरतं पाहिजे. असं जरी असेल तरी विभवांतर निर्माण होतं आणि चुंबकीय क्षेत्र स्थिर असेल आणि विद्युत वाहक तार फिरती असेल असं जरी असलं तरी त्या ठिकाणी विभवांतर निर्माण होतं. आता पहा या ठिकाणी आकृती दिलेली आहे. आता तुम्हाला विभवांतर या शब्दाचा अर्थ सांगते. पहा या ठिकाणी एक विद्युत परिपथ दिलेला आहे, बरोबर. विद्युत चुंबकीय प्रवर्तन. हां, इथं काय दिलेलं आहे? हा व्होल्टमीटर आहे. इथं तारेचे वेटोळे आहेत, हां, किंवा एक गुच्छा, एक काय म्हणूयात आपण, तारेचा एक तिथं हे आहे, वेटोळे आहे तिथं. हां, त्यानंतर ही चुंबकीय बलरेषा आहे. आपल्याला माहिती आहे चुंबकावरती कुठले दोन पोल असतात? नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. ओके, सॉरी, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. पहा इथं मध्ये परावर्तित विभवांतर आहे. इथं एक गोल फिरणारा दांडा आहे आणि याला म्हणायचं विद्युत चुंबकीय प्रवर्तन. आता जेव्हा विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते तेव्हा काय होतं? एकतर हे चुंबकीय क्षेत्र स्थिर ठेवलं जातं आणि तार काय केली जाते? फिरती ठेवली जाते. अशा वेळी देखील विभवांतर निर्माण होतं. हे विभवांतर या व्होल्टमीटरमध्ये दाखवलं जातं. आपल्याला माहिती आहे ऊर्जेचं विद्युत प्रवाहाचं एकक काय आहे? तर व्होल्ट आहे. आणि जेव्हा हे चुंबकीय क्षेत्र काय असेल? स्थिर असेल आणि ही तार फिरती असेल किंवा तार स्थिर असेल आणि चुंबकीय क्षेत्र फिरते असेल, त्या दोन्ही केसेसमध्ये काय होतं? तर आपल्याला विभवांतर निर्माण करता येतं. आणि याच तत्वाचा वापर करून काय केलं जातं? या तत्वाचा वापर करून विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते आणि या तत्वाला मायकेल फॅरेडेचे तत्व असे म्हणतात. पहा, आपण मायकेल फॅरेडेचे तत्व पाहिले. या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करणाऱ्या यंत्राला या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करणाऱ्या यंत्राला काय म्हणतात? तर याला विद्युत जनित्र असे म्हणतात. विद्युत जनित्र असे म्हणतात. या तत्वावर म्हणजे कोणत्या तत्वावर? विद्युत चुंबकीय प्रवर्तन तत्वावर जे काही यंत्र तयार होतात यांना काय म्हणतात? विद्युत जनित्र. याला इंग्लिशमध्ये इलेक्ट्रिकल जनरेटर असं म्हणतात. इलेक्ट्रिकल जनरेटर असं
म्हणतात. ओके, आत्ताशी आपण काय पाहिलं तर विद्युत ऊर्जा निर्मिती कशी होते हे पाहिलं नाही, फक्त काय पाहिलं विद्युत ऊर्जा निर्मिती करण्यासाठी जे तत्व वापरलं जातं ते तत्व काय आहे आणि ते तत्व कोणाचं आहे तर ते मायकल फॅरेडेचं आहे आणि ते तत्व काय आहे विद्युत चुंबकीय प्रवर्तन. आता आपण या ठिकाणी थांबूयात, रिमेनिंग पार्ट नेक्स्ट लेक्चरला पाहूयात.